जय मल्हार. आम्ही अहिल्याई होळकर बोलतोय. होय, भारतातील माळव्याच्या तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आम्ही अहिल्याई होळकर बोलतोय. आमचा जन्म अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी 31 मे 1725 रोजी झाला. आमच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे तर आमच्या आईचे नाव सुशीलाबाई. अवघ्या 8 वर्षाच्या असताना माळवा प्रांताचे जहागीरदार सरदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र सरदार खंडेराव होळकर यांच्याशी आमचा विवाह झाला. ज्या काळात एका स्त्रीसाठी फक्त चूल आणि मूल एवढेच कार्य असतानाही स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही आमच्या वडिलांनी आम्हाला लिहिण्यास वाचण्यास शिकवले. तसेच आमच्या सासरे बुवांनी आम्हाला रणांगणात उतरवले आणि युद्धकला शिकवली. जेव्हा कधी मल्हारराव होळकर, खंडेराव होळकर हे राज्याच्या काही कामानिमित्त बाहेर जात, तेव्हा साऱ्या राज्याची जबाबदारी आमच्यावरच असे आणि ही जबाबदारी आम्ही मोठ्या पराकाष्ठेनं पूर्ण करत असू. एकदा कुंभेर येथे लढाईला खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर हे त्यांचे सैन्य घेऊन गेले. दरवेळेसप्रमाणे मी महादेवाची पूजा करत होते की महादेवा माळव्याचा विजय होऊ दे. परंतु अचानक एक सरदार आला आणि आम्हाला म्हणाला की महाराणी साहेबा, कुंभेर येथे झालेल्या लढाईमध्ये छोटे सुभेदार अर्थात खंडेराव होळकर यांना वीरमरण प्राप्त झाले. सगळं संपलं. दुःखाचा डोंगर कोसळला. त्या काळच्या प्रथेप्रमाणे आम्हाला सती जायचे होते, परंतु आमच्या सासरे बुवांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सती गेलो नाही आणि तिथेच वचन घेतले की मी अहिल्या खंडेराव होळकर तुम्हा सर्वांना वचन देते की माळवाची आन, बाण आणि शानसाठी मी माझ्या जीवाची बाजी लावेन. की मी अहिल्या खंडेराव होळकर महादेवाच्या नावाने त्यांना साक्षी मानून अशी शपथ घेते की माळव्यातील जनतेचे सुख आणि त्यांचा सर्वांगीण विकास हा माझ्यासाठी सर्वोपरी राहील. आणि झाली माझ्या कार्याला सुरुवात. शत्रूला वाटायचे की एक स्त्री एवढा मोठा राज्यकारभार कसा काय करू शकते, परंतु अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्यात आम्ही पटाईत होतो. आणि याच संधीचा फायदा घेत राघोबा पेशवा यांनी आमच्यावर 50,000 सैन्य चालून आणलं. पण आमची दूरदृष्टी बघा, आम्ही आधी 1,500 स्त्रियांची फौज तयार करून ठेवली होती आणि त्या राघोबा पेशव्याला पत्र लिहिलं की मी एक स्त्री आहे, आपला आहे असं समजू नकोस. त्या रणांगणात आल्यावर मी हरले तर लोक काही म्हणणार नाही, परंतु जर तू हरला तर लोक म्हणतील की एका स्त्रीच्या हातून हरला. एवढे बोलताच त्या राघोबा पेशव्याने युद्धाला माघार पत्करली. एक स्त्री असूनही आम्ही जवळजवळ 28 वर्ष राज्यकारभार केला आणि स्त्रियांची हजारो वर्षाची असलेली गुलामगिरी आम्ही मोडून टाकली. एकदा आमच्या सुनबाईने आम्हाला विचारलं की सासूबाई, नेमकी तुमची इच्छा तरी काय हो, तुमचे ध्येय तरी काय हो. तेव्हा मी तिला सांगितले की बाबासाहेब आणि सासूबाई यांचे कार्य, त्यांची परंपरा हे पुढे चालवणं हेच माझे प्रयत्न आहेत आणि शेवटपर्यंत हेच माझे प्रयत्न राहतील. की जेव्हा कधी या समाजावर अन्याय होईल तेव्हा प्रत्येक स्त्रीनं त्या अन्यायाचा विरोध करायला हवा. की जेव्हा कधी या समाजावर एखाद्या स्त्रीवर अन्याय होईल तेव्हा प्रत्येक स्त्रीनं अहिल्या बनून त्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवायला हवा. हीच आमची इच्छा आणि हेच आमचे ध्येय. आणि अशातच 13 ऑगस्ट 1795 मध्ये काही कारणास्तव आम्ही या जगाचा निरोप घेतला. आमच्या निधनानंतरही माळव्याचा झेंडा आमचे सुपुत्र सरदार मालेराव होळकर यांनी सदैव फडकवत ठेवला. ओम नमः शिवाय.